मंथन न्यूज महाराष्ट्र। स्थित महिलेचे दागिने पैसे चोरणाऱ्या श्रीरामपूरच्या सराईत महिला जेरबंद, राहुरी पोलिसांची कारवाई। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाणे हद्दीत बसमध्ये प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेणाऱ्या श्रीरामपूर येथील 2 महिलांना राहुरी पोलीस पथकाने सापळा लावून शिताफीने ताब्यात गजाआड करण्यात यश मिळवले आहे। दिनांक 2 मार्च 2024 रोजी एक महिला तिच्या आईला सोडण्यासाठी राहाता तालुक्यातील कोल्हार येथून बीडकडे जात असताना बसमध्ये अनोळखी 3 महिलांनी फिर्यादी महिलेस दाटीरेटी करून तिच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे मणी, मंगळसूत्र व रोख रक्कम चोरी केल्याची घटना राहुरी पोलीस ठाणे हद्दीत घडली होती। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून राहुरी पोलीस पथक या आरोपींचा शोध घेत होते। राहुरी पोलीस पथकाने गुप्त बातमीदारामार्फत मिळवलेल्या माहितीवरून सापळा लावून आरोपी महिला पूजा आकाश रोकडे व संगीता जीवन लोंढे दोघी राहणार श्रीरामपूर यांना सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे। त्यांच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पकडलेल्या महिलांना दिनांक 10 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। इतरही काही गुन्हे उघड होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करीत आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, अशोक शिंदे, पोलीस नाईक गणेश सानप, गणेश लिपणे, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, अंकुश भोसले, महिला पोलीस नाईक वृषाली कुसळकर, चालक उत्तरेश्वर मोराळे, श्रीरामपूर येथील पोलीस नाईक सचिन धनाड आदी पोलीस पथकाने केले आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.